नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रवीण कापरे, कलर सीड प्रायव्हेट लिमिटेडमधून जालना या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहे जळगाव येथील शेतकरी इर्शाद भाऊ खान यांच्या शेतामध्ये। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव आहे शेख इशरत शेख इसाक। अच्छा, राहणार जळगाव जामोद, डिस्ट्रिक्ट बुलढाणा। अच्छा, किती क्षेत्रामध्ये आपण हा प्लॉट लावलेला आहे कलर सीडच्या कॅन्टीचा? 1 एकरामध्ये। 1 एकर पण। उत्पादन किती अपेक्षित आहे तुम्हाला एका एकरामध्ये? 18 ते 20 टन। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 18 ते 20 टन माल या प्लॉटमध्ये निघणार आहे आणि शेतकऱ्याची अपेक्षा सुद्धा तीच आहे। आज इथे आपण छोटासा कार्यक्रम घेतला आहे आणि तुम्ही प्लॉट बघू शकता। दादा इथे सेटिंग दाखवा पूर्ण। या पद्धतीने हा जो एकदम जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि यामध्ये 18 ते 20 टनाची यांना उत्पादन क्षमता किंवा अपेक्षित उत्पन्न 18 ते 20 टन आहे आणि प्रत्येक मला वाटतं 6 पॅकेट लावले जातात। यांनी कॅन्डी कलर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडची कॅन्डी आहे आपलं कलर्सचं, त्याचे 6 पॅकेट लावलेले आहेत। आणि हे जे आपले व्यापारी बंधू इथं आलेले आहेत, हो आपलं नाव सांगा। मोहम्मद शोएब याचं नाव आहे। शेगावचे व्यापारी आहे ते। दरवेळेस आपलं भरपूर टरबूज खरेदी करत असतात आणि लॉंग ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा आहे माल। पुढील जो नवीन देशामध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे माल घेत असतात। भाऊ काय भाव घेतला आपण? 1351 रुपये। बरं, आजपर्यंत समजा तुम्ही जे प्लॉट खरेदी केले यामध्ये या प्लॉटची कंडिशन आजच्या स्थितीमध्ये हिरवेगारपणा आणि फळाची साईज आणि पावडरवरती कॅनोपी जी समजा तुम्हाला चांगली दिसते, हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला? एकदम सुपर। आणि माल कधी अपेक्षित चांगला आहे ना? एकदम सुपर। भाऊने जेवढी अपेक्षा सांगली तेवढा माल निघणार आहे ना? जास्त निघेल। अच्छा, ठीक आहे, धन्यवाद। सदर प्लॉटमध्ये 18 ते 20 टन माल निघणार आहे आणि एका एकरापेक्षाही कमी क्षेत्र असून याच्यामध्ये फक्त क्लासिकचे कॅन्डीचे 6 पॅकेट लावलेले आहेत। तरी सर्व कास्तकारांना माझी विनंती आहे की त्यांनी कलर सीडचं कॅन्डी हे वाण निवडावं व अपेक्षित उत्पन्न असं घ्यावं। धन्यवाद।